सर काय सांगाल, एकंदरीत काय कारवाई, किती या ठिकाणी मुद्देमाल पकडण्यात आला? राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजीनगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नागोण्याची वाडी करमाड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही 2 ठिकाणी छापा घातला असता त्या ठिकाणी एका ठिकाणी 389 किलो ओला गांजा आणि त्याच ठिकाणी साधारणतः 8.5 किलो सुका गांजा मिळून आला आणि दुसऱ्या ठिकाणी शेजारीच छापा टाकला असता त्या ठिकाणी 25 किलो ओला गांजा आणि 1.5 किलो सुका गांजा मिळून आला। सदर ठिकाणी दोन्ही आरोपी हे शेतामध्ये जे आंतरपीक म्हणून एका शेतामध्ये मोसंबी होतं आणि एका शेतामध्ये सीताफळ होतं, त्याच्यामध्ये ठिबक सिंचनद्वारे हे लागवड केलेली होती आणि हे जसं त्यांना डिमांड असेल त्याप्रमाणे त्या जे परिपक्व झालेली बोंड असतील किंवा पानं असतील ते छाटून ते त्यांचे काही नेहमीचे गिरायक असतील त्यांना ते विक्री करत होते। रकमे स्वरूपात कितीची अंदाजे? साधारणतः आपण आता सध्या 10,000 रुपये किलो याप्रमाणे मुद्देमालाची किंमत लावतो। साधारणतः आपण 424 किलो मुद्देमाल पकडलेला आहे, त्यानुसार 40 ते 42 लाखाचा हा मुद्देमाल आहे। वर्षभरातली मोठी कारवाई म्हणता येईल का? या वर्षातली ही मोठी कारवाई आहे, पण याच्या पाठीमागेही आम्ही ज्यावेळेस नार्कोटिकच्या केसेस केल्या होत्या आम्ही त्यावेळी जवळजवळ साधारणतः एका दिवशी 800 किलो गांजा आम्ही पकडलेला होता। तर साधारणतः ह्या वर्षातली ही मोठी कारवाई आहे आमची। किती आरोपी पकडण्यात आले? याच्यामध्ये 2 आरोपी पकडलेले आहे आणि तपास चालू आहे, आणखी पुढे याच्यामध्ये रॅकेट मिळू शकतं, त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे।